बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। दोन्ही ॲपच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असणाऱ्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा काकी पवार, मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजचा हा दिवस एका बाजूला आपल्या सर्वांना एक नवी ऊर्जा देणारा आहे, पण त्याचबरोबर आजचा हा दिवस दादांची एक आगळी वेगळी आठवण घेऊन आलेला हा दिवस आहे। दोन्ही जे ॲप आहेत याचं लोकार्पण ज्याचं आज आपण आदरणीय काकींच्या हस्ते करत आहोत, हे दोन्ही दादा आहेतच, पण एक या व्यतिरिक्त एक गोड आठवण ही या परिसरातली काकी जी आहे। 17 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा पहिला हप्ता आपण याच परिसरामध्ये वितरित केला होता आणि आज त्याला साधारणपणे 2 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे। मला आठवत आहे आदरणीय दादांच्या आग्रहाखातर आपण हा कार्यक्रम, पहिला कार्यक्रम त्यावेळेला इथे आयोजित केला होता। 19 ऑगस्ट 2024ला रक्षाबंधन होतं आणि म्हणून दादांच्या सूचनेनुसार रक्षाबंधनच्या पूर्व संध्येला आपण 3000 लाडकी बहीणचा जो लाभ आहे हा माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा केला होता। आज त्याला 2 वर्ष पूर्ण होत आहे। तो कार्यक्रम होत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेला होते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब होते। ते दोघं व्यासपीठावर आल्यानंतर सुद्धा अर्धा तासाचा कालावधी दादांना सगळ्या भगिनींच्या राख्या बांधून यायला झालेला होता आणि तो प्रसंग आज मला निश्चितपणाने या ठिकाणी आठवत आहे। आणि त्याच प्रसंगाला उजाळा देत आज आदरणीय पारदादा असतील, जयदादा असतील यांच्या पुढाकारातून या दोन्ही ॲपचा शुभारंभ होत आहे। मला जाणीव आहे की सर्व माझ्या माता भगिनी सकाळी 11-12 वाजल्यापासून आलेल्या आहेत। श्रावण सुद्धा सुरू आहे, सगळ्यांना घरी जाण्याची घाई आहे। अर्ध्या जणींच्या चेहऱ्यावर घरी गेल्यानंतर उपासाचं बनवायचंय का घरातल्यांसाठी जेवण बनवायचंय मेनू त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे, त्यामुळे अधिक वेळ मी या ठिकाणी घेणार नाही। पण आदरणीय सुनेत्रा काकींच्या हस्ते आज ज्या या ॲपचं उद्घाटन होत आहे, माझी आपल्या सगळ्या जणींना इतकीच विनंती राहील की आपण वेगवेगळ्या शासनाच्या योजना तुमच्या सगळ्या जणींसाठी आणत असतो। बचत गटांचं जाळं इतकं मोठं असतं, पण ते होत असताना एक स्वतंत्र ॲप हा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला जातोय, जेणेकरून अधिकाधिक आर्थिकरित्या हे तुम्ही सगळ्या जणींनी सक्षम व्हावं। तुम्हाला आर्थिकरित्या सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही मार्गदर्शन लागेल, मग बचत गट असेल, त्याच्यासाठी व्यवसाय उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देणं असेल, त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक साक्षरता येण्याचं असेल, हे सगळं आपल्याला या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। आणि अगदी ग्रामीण भागातील महिलांना कळण्यास साध्या सोप्या भाषेमध्ये ही ॲप हे आपल्या सर्व जणींसाठी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे अधिकाधिक त्याचा वापर हा आपण पुढच्या कालावधीमध्ये करावा, अशीच माझी या निमित्ताने विनंती राहील। मला खात्री आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दादांच्या नावाने असणाऱ्या या ॲप हे आपण घेऊन ज्या वेळेला पोहोचू त्यावेळेला अधिकाधिक माता भगिनी या ॲपच्या माध्यमातून नवीन नवीन उद्योग आणि नवीन नवीन रोजगाराची दालनं ही त्यांच्यासाठी उघडी होणार आहेत, त्यांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत। या निमित्ताने मी कृषी मंत्री आदरणीय दत्तमामांचे सुद्धा अभिनंदन करीन की राज्यातलं, देशातलं महिलांसाठीचं पहिलं महिला शेतकरी विधेयक हे आपण त्या ठिकाणी राज्यामध्ये आणू शकलो। त्यामध्ये आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि त्याचं खऱ्या अर्थानं मनोगत त्या विधेयक मांडण्याची भूमिका ही आपल्या सर्वांच्या लाडक्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा काकींनी घेतली, याचाही मी आवर्जून या निमित्ताने उल्लेख करते। आपण सगळ्यांनीच आज मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी त्या निमित्ताने दिली, त्यामुळे मनापासूनचे आभार मानून दादांच्या सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की अधिकाधिक या ॲपचा आपण उपयोग करून आपण आर्थिकरित्या अधिकाधिक सक्षम व्हावं, अशीच पुन्हा एकदा सदिच्छा व्यक्त करते। या काही नवीन गाईडलाईन्स नाहीये, ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या। KYC साधारणपणे MahaDBT पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना KYC ही प्रक्रिया फॉलो केली जात असते। साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये KYC हे त्या ठिकाणी रूटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे।
फक्त KYC राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही KYCची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. KYCमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं KYC ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी KYC करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे KYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं KYC झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अतिशय गोड बातमी आपण घेऊन आलेलो आहे, कारण लाडक्या बहिणींची मागणी होतीचं पोर्टल कधी सुरू होणार त्याबद्दल काही अपडेट आहे का, तर फायनली अपडेट मिळालेली आहे आणि या संबंधित जो कार्यक्रम आहे तो सुद्धा घेण्यात आलेला आहे. कारण लाडक्या बहिणींना KYC करायची होती. 80 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी अशा होत्या की त्या अपात्र ठरलेल्या होत्या, त्यांनी KYC करून सुद्धा लाभ मिळत नव्हत्या. काही बहिणी अशा होत्या की त्यांनी KYC केली नव्हती. तर या कारणाने KYC पोर्टल पुन्हा एकदा सुरू करण्यात यावं अशी त्यांची मागणी होती. तर या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींसाठी एक नवीन ॲप लॉन्च करण्यात आलेली आहे, ज्यामार्फत लाडक्या बहिणी KYC सुद्धा करू शकणार आहे आणि विविध नवीन योजनांचा देखील लाभ त्या घेऊ शकणार आहे. आपण बघू शकतो की लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेला सुद्धा एक ॲप सुरू करण्यात आली होती, नारी शक्ती दूत ॲप. त्याचप्रमाणे ही ॲप असणार आहे. त्या ॲपमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्यामध्येच त्यांनी फॉर्म भरून त्या योजनेअंतर्गत ते लाभार्थी ठरलेले होते. त्यानंतर पोर्टल देखील सुरू करण्यात आलं. तर आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी हे ॲप ओपन केलं जात आहे, नवीन ॲप सुरू केलं जात आहे, ज्यामार्फत लाडक्या बहिणी KYC सुद्धा करू शकणार आहे आणि त्यांच्या विविध ज्या योजना असणार आहे त्यांच्यापर्यंत विविध नवीन योजना ज्यांचा लाभ त्यांना आजपर्यंत घेता आला आणि या सर्व योजनांचा लाभ त्यांना त्या ॲपमधून घेता येणार आहे आणि त्यांच्यासाठी ही सहज उपलब्ध होणारी ॲप आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा हे डाउनलोड करू शकता आणि KYC झाले नसेल तर ते KYC करू शकतात. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत असेल, काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. तुमच्या जुलै महिन्याची हप्त्याची सुद्धा तरतूद झाली, ऑगस्ट महिन्याची सुद्धा झाली आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून हे दोघी हप्ते एकत्र दिले जाणार आहेत, त्याबद्दल सरकारने आधी सुद्धा माहिती दिलेली होती.